घरकुल हप्त्यासाठी रिपब्लिकन सेना आक्रमक. हप्ते लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा. औंढा-नागनाथ तालुक्यात सध्या प्रधानमंत्री रमाई व शबरी घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर हप्ते पडत नसल्याने ही योजना पूर्णपणे ठप्प झाली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थी त्रस्त आहेत. अनेक लाभार्थ्याच्या घरकुलाची कामे अर्धवट झाली आहेत, तर अनेक लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. दुसरा व तिसरा हप्ता टाकण्यासाठी चालढकल होत आहे. कंत्राटी अभियंते चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करत नाहीत. त्यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांनी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात दिनांक 4 डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता औंढा-नागनाथ पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देत लाभार्थ्याच्या खात्यावर तात्काळ घरकुलाचे हप्ते वर्ग करा, अन्यथा पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. याना त्या कारणाने औंढा-नागनाथ पंचायत समिती नेहमी चर्चेत राहते. आता लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने पंचायत समिती पुन्हा चर्चेत आली आहे. निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, जिल्हा महासचिव गोरखनाथ खिल्लारे, विनोद जोगदंड, बाळू खिल्लारे, राहुल घोंगडे, जीवन घोंगडे, बाजीराव राठोड, श्रीपती सोनवणे, सुरेश चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रामुख्याने मागणी आहे की जे या तालुक्यातल्या घरकुलाचे जे हप्ते थांबवलेले आहेत किंवा जे प्रलंबित आहेत ते हप्ते आपण तात्काळ या ठिकाणी लाभार्थ्याच्या खात्यावरती वर्ग करावेत आणि लाभार्थ्याची जी होणारी आर्थिक पिळवणूक आहे ती आपण तात्काळ थांबवावीत आणि अन्यथा या रिपब्लिकन सेनेच्या वतीने या पंचायत समितीला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असा इशारा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत.